नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा। पाणीपुरवठा योजनेतील कामे विहित कालावधीमध्ये पूर्ण करा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा यंत्रणेला निर्देश। तर कोणतीही पूर्व सूचना न देता संस्था चालकांनी शाळा बंद केल्याने भालगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरवली जिल्हा परिषद सीईओ यांच्या कार्यालयासमोर शाळा। आता बघूया सविस्तर बातम्या। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला। जायकवाडी धरणातील उद्भव विहीर म्हणजेच जॅकवेल पासून तर नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरू असलेल्या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली। शहर पाणी पुरवठा योजनेतील कामे विहित कालावधीमध्ये कामे पूर्ण करा, कोणत्याही परिस्थितीत कामांमध्ये विलंब नको असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिलेत। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देवीदास टेकाळे, माजी प्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, जल प्रशासन, पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे। पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेलचं काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणं, 26 MLDचा टप्पा पूर्ण करणं यासह कंत्राटदाराने कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री वाढवण्यासोबतच मनुष्यबळही वाढवावं असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिलेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेला संबंधित यंत्रणेने आपापसात समन्वय ठेवून ठरवून देण्यात आलेल्या कालमर्यादेमध्ये काम पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावं। विहित कालमर्यादेमध्ये काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, जोडण्या पूर्ण करणं, टाक्यांचं बांधकाम आणि वितरण व्यवस्था जोडणीचं काम पूर्ण करा। तसेच जायकवाडी धरण क्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचं काम, फारोळा येथील 26 दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील 392 दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेत विहित कालमर्यादेमध्ये पूर्ण करा, कोणत्याही परिस्थितीत कामात विलंब व्हायला नको असंही विभागीय आयुक्त म्हणालेत। 26 MLDचा जलशुद्धीकरण केंद्र फारोळा येथील टप्पा पूर्ण करण्यासाठी काही तांत्रिक कारणामुळे कंत्राटदाराने काम पूर्ण करण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी मागितला आहे। त्यासाठी 31 जुलैपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मुदत देण्यात येत आहे। यामध्ये कोणत्याही परिस्थितीत काम विहित कालमर्यादेमध्ये पूर्ण झालं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। खासगी शाळा न सांगता बंद पडली असता पालकांनी भालगाव फाटा येथील शाळा न सांगता बंद केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या सीईओच्या कार्यालयासमोरच शाळा भरवून त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या। जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये विद्यार्थी गणवेश घालून आणि दप्तर घेऊन दाखल झाले होते। न सांगताच शाळा बंद केल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। हे सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे या शाळेत शिकत आहेत। आज ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद होतं व तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे। त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी संपर्क साधला, आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला। ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होतं। चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण आता झालेलं आहे। पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते, आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत। आणि ज्यावेळेस आम्ही आणखीन खोलात गेलो त्यावेळेस असं निदर्शनास आलं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले। ज्यावेळेस यांच्याकडे आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना, ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्था चालकांना कोणतीही समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही। मग ते पोरं विद्यार्थी तिथं बसलेले असताना आम्ही असं एक ठरवलं की बाबा त्यापेक्षा आपण
जे याला आपल्याला खरोखर न्याय देऊ शकतात अशा व्यक्तीला जर गेलो तर आपल्याला न्याय मिळेल. त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन इथं ओपन मध्ये शाळा भरवलेली आहे. आता आमची एवढीच मागणी आहे की हे सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि यांचं सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्यात यावं. माझं नाव स्वराज दत्तात्रय झिंदुर्डे आहे. आम्ही इथं ओपन मध्ये शाळा यासाठी भरवली आहे कारण की आम्हाला काल कोणतीही सूचना मिळाली नव्हती की शाळा बंद होणार आहे काय. मग सकाळी आम्ही जेव्हा आमच्या रोजच्या शाळेच्या वेळेवर शाळेत आलो तर शाळेला कुलूप होती व लॉक होता. मग त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना घेऊन शाळेत आलो तर मग तिथं कोणी नव्हतं. मग त्यामुळे आम्ही इथं ओपन मध्ये शाळा भरवली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात झोळी भरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. रिचेकिंगचे भरतो, पुनर्मूल्यांकनासाठी पैसे भरतो, तरी पण आम्हाला निकाल हा नो चेंज मध्ये येतो. या ठिकाणी विद्यापीठ प्रशासन नक्कीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतंय का केवळ पैसे लुटण्यासाठी उघडले असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी या खुर्चीला आमचे कुलगुरू मानून हा मुकुट, हा पैशाचा मुकुट आम्ही अर्पण करतोय. ते पैसे घ्या परंतु आम्हाला आमचा निकाल वेळेवर लावून द्या अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. अरे कुलगुरू महोदय में पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो. वारंवारपणे परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुबाडतंय. या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झोळी भरो आंदोलन करतंय. विद्यापीठाला जेवढे पैसे हवेत या गोर गरीब घरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जोडीतून, कष्टकऱ्यांच्या घरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरून हे पैसे आणून विद्यार्थी आम्ही या ठिकाणी कुलगुरू महोदयांना हा पैशाचा मुकुट आम्ही या ठिकाणी घालण्यासाठी आलोय. कुलगुरू महोदय, वारंवारपणे तुम्ही परीक्षा शुल्काच्या नावाखाली पैसे लुबाडतायत, पण तरी पण आम्हाला सप्लिमेंटरी एक्झाम दिल्यानंतर आम्हाला उत्तर काय मिळतंय? नो चेंज. डिबाटू विद्यापीठ म्हणतंय काय? नो चेंज, नो चेंज. डिबाटू विद्यापीठ म्हणतंय काय? नो चेंज, नो चेंज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मागील कित्येक दिवसापासून विद्यार्थी असेल, अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य असतील किंवा या ठिकाणी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक असतील, हे डिबाटू विद्यापीठाच्या या गोंगळ कारभाराला एकदम त्रासून गेले. आज जर आपण बघितलं तर या विद्यापीठाची जी मागची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यापीठाने प्रत्येक परीक्षेमध्ये जे काही पुनर्मूल्यांकनाला विद्यार्थ्यांनी पेपर टाकला त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे 10% मार्क्स वाढत असून सुद्धा त्याला नो चेंज असा ईमेल विद्यापीठ म्हणतंय काय? नो चेंज, नो चेंज. डिबाटू विद्यापीठ म्हणतंय काय? नो चेंज, नो चेंज. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर हे 30 जून रोजी ठराविक वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या अनुषंगाने त्यांचा सेवा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक आणि बौद्ध धम्माच्या कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहणारे आयुष्यमान अशोक वामनराव येरेकर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावरून सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्या अनुषंगाने अशोक वामनराव येरेकर सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजन समितीच्या वतीने अभियंता अशोक येरेकर यांच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भानुदास चव्हाण सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात अशोक वामनराव येरेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अशोक येरेकर यांची रथातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यक्रमस्थळी पाचारण करण्यात आलं. त्यानंतर सभागृहामध्ये पूज्य भदंत बोधिपालो महास्थवीर यांच्यासह भदंतगणांच्या त्रिसरण पंचशील आणि आशीर्वाद गाथेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता SS भगत होते, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, अधीक्षक अभियंता GB चौरे, कार्यकारी अभियंता SG केंद्रे, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येरेकर दाम्पत्य यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी येरेकर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, येरेकर यांचे मित्रपरिवार आणि चाहत्यांनी सभागृह तुडुंब भरलं होतं. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी येरेकर यांच्या कार्य, शिस्तबद्ध जीवन आणि समाज हितासाठी असलेली बांधिलकी यावरती भर देत आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा, माणुसकीच्या स्पर्शाचा आणि प्रामाणिक सेवाभावाचा आवर्जून उल्लेख केला. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केलंय. तर या सेवा गौरव सोहळ्याला उत्तर देताना कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच असल्याचं प्रतिपादन करत सेवा गौरव आयोजन समिती आणि उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे आभार मानले. आणि त्यामध्ये मी एक नाव अंकास घेऊ इच्छितो, ते म्हणजे डॉक्टर अशोक येरेकर साहेब. तर तसेच आपल्या सर्वांचं नाव पुढे यावं ही माझी एक अपेक्षा आहे आणि सर्वांच्या प्रती मंगल कामना आहे. त्यांचं उरलेलं आयुष्य अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि सुखाचं जावो अशी अपेक्षा करतो. आणि धर्माची सेवामध्ये ते तत्पर आहेत, धर्माच्या सेवेमध्ये अग्रेसर राहतील अशी अपेक्षा करून त्यांना शुभाशीष देऊन मी माझं 2 शब्द संपवतो. बहुजन समाजातील लोकांनी हे ज्ञात ठेवावं, हे आठवण ठेवावं की संविधान आमचं सर्व काही आहे आणि या संविधानाला वाचवण्यासाठी प्रसंगी तुम्हाला आहुती देता आली तरी चालेल, परंतु तुम्ही कमी पडू नका. संविधानाला वाचवा तर भारत वाचेल आणि भारत महासत्ता राहिल्याशिवाय होणार नाही की एवढं प्रबळ आमच्यामध्ये नॉलेज आहे, ताकद आहे. आणि बऱ्याच लोकांनी माझ्याविषयी बोललं की मी भेट नाही. त्याचं कारण एक आहे, मी पोलीस लाईनीमध्ये राहिलेलो आहे. माझे भाऊ SP मधून जरी रिटायर झाले तरी सुरुवातीला ते PI PSI होते, PI झाले, DYSP झाले, SP झाले आणि त्यांच्या सोबत मी राहिलेलो असल्यामुळे माझ्या डिक्शनरीमध्ये भीती हा शब्द डिलीट केलेला आहे. मला कोणाचीच भीती वाटत नाही. याचं कारण म्हणजे माझ्या फॅमिलीची माझ्यावर असलेली प्रेम, जबाबदारी आणि त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याची ताकद मला माझी फॅमिली देते. कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला मी तुम्हाला सांगतो, एक मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ माझे 2 नंबरचे भाऊ आहेत किशोरराव येरेकर यांनी दिलं. डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचं चष्मा नको असणाऱ्यांसाठी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा असणाऱ्या नेत्र रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रविवारी रोजी श्रेयस हॉस्पिटल येथे आयोजित पार पडलं. यावेळी शहर परिसरासोबतच मराठवाड्यातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेत्र उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेझर प्रणालीवरती आधारित सर्वात आधुनिक क्वांटिवेरा व्हिजन या तंत्रज्ञानामुळे केवळ चष्म्याचा नंबरच कायमचा जात नाही, तरी चष्मापेक्षाही चांगली दृष्टी देणं आता शक्य झालंय. डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचं चष्मा नको असणाऱ्यांसाठी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा असणाऱ्या नेत्र रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रविवारी 29 जून 2025 रोजी श्रेयस हॉस्पिटल वरद गणेश मंदिरासमोर समर्थनगर येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि ते पार पडलं. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहर परिसरासोबतच मराठवाड्यातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. या क्वांटुरा व्हिजन या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या दृष्टी समस्येवरती व चष्म्याच्या नंबरवरती आता पूर्णपणे घालवता येत असून 40 नंतरही आता चष्म्याचा नंबर घालवता येणार आहे व काही लहान मुलांच्या दृष्टी समस्येवरही आता उपचार करणं शक्य होणार आहे. त्याप्रमाणेच केरेटोकोनस या आजारावरती आता यशस्वी उपचार करता येणार असल्याने शिबिरात सहभागी नागरिकांनी एडियन सोबत बोलताना समाधान व्यक्त केलं. हे सगळ्यांना वरदान ठरलं. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काचबिंदूचे ऑपरेशन होतात, तिरळेपणाचे होतात. त्याप्रमाणे आपण म्हणजे जसं म्हटलं की डोळ्याचे जे वेगवेगळे आजार आहेत, आपले आणखीन मानकन्हैया नेत्रपेढी ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्रातली पहिली खाजगी नेत्रपेढी आहे की जिथे आपण मरणोत्तर नेत्रदान करून ज्यांना बुबुळावरती टीक पडून जे अंध आहे त्या लोकांना नेत्ररोपण करून त्यांना परत ही दृष्टी दाखवू शकतो. आणि त्यामुळे काय झालं की आपल्यासारख्या म्हणजे आम्ही असं म्हणतो की नगरसारख्या लहान गावामध्ये मोठ्या शहरात होत नाही एवढं मोठ्या प्रमाणात नेत्रदान होतं आणि आम्ही नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया करू शकतो.
शिवसंस्कृती संस्थेतर्फे समर्थनगर येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण घोडके सरांनी शेअर्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या नावाने हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेले आहे। या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असून सध्या इथे बालरोग, स्त्रीरोग, ENT, त्वचारोग, मूळव्याधीवरील उपचार, दंतरोग आणि अस्थिरोग यावरील उपचार होतात। तसेच वेगवेगळे कॅम्प घेतले जातात। लवकरच आम्ही या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, फिजिओथेरपी यासारख्या सुविधा पण एकाच छताखाली उपलब्ध करू आणि आमचा हा सुद्धा प्रयत्न चालू आहे की या सर्व सुविधा कॅशलेस असतील, वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत आपण टायअप करून घेऊ आणि रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना वगैरे अत्यल्प दरामध्ये उपचार भेटावेत अशी आमची अपेक्षा आहे। बघा, सध्या तर आपण संपूर्ण भारताला स्वस्थ आणि निरोगी बनवू शकत नाही, पण त्याची सुरुवात आपण आपल्यापासून म्हणजे आपल्या शहरापासून सुरू करतो। या एकाच आशेने डॉक्टर घोडके सरांनी हे हॉस्पिटल सुरू केले की त्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी निरोगी व्हावे आणि स्वस्थ राहावे, हे हा एकमेव त्याच्या मागचा उद्देश आहे। माझं वय 20 वर्षाचं आहे। मला जन्माता तिरळेपणाचा प्रॉब्लेम होता। माझे दोन्ही डोळे तिरके होते। तर आम्ही सरांना आधी दाखवलं होतं, तर सर बोलले होते की माझं ऑपरेशन करायला लागेल दोन्ही पण डोळ्यांचं। आम्ही दुसरीकडे दाखवलं होतं, बट तिथे ते बोलले होते की ऑपरेशन होणार नाही, बट सरांनी भरोसा दिला होता की ऑपरेशन करू। आणि मग त्यानंतर मी अपॉइंटमेंट घेतली सरांची आणि सरांचं जे हॉस्पिटल आहे अहमदनगर येथे, तिथे आम्ही ऑपरेशन केलं माझं 3 तारखेला। आणि आता मला बरोबर दिसतंय, माझे डोळे तिरळे पण नाही आहेत आणि मला एक्झॅक्ट दिसतं, जसं क्लिअर असं दिसतं। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय। भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। आजच प्रवेशासाठी संपर्क करा। BSc साठी 94 20 00 01 66 90 21 52 36 93। तर BA आणि MA साठी 98 23 13 96 64 96 57 73 35 55। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय। एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर। NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग,
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेत्र उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा संचालक डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्याशी आमचे प्रतिनिधी उमा शिंदे यांनी संवाद साधलाय. पाहुयात ही विशेष मुलाखत. नमस्कार, मी उमा शिंदे आपल्या सर्वांचं एडियनच्या विशेष कार्यक्रमात स्वागत करते. 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस असतो आणि त्याच अनुषंगाने डॉक्टरांना पृथ्वीवरील देव मानलं जातं. देवानंतर जर कुणाला महत्व दिलं जातं तर ते डॉक्टरांना, कारण प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी आपल्या स्वतःनंतर जे कोणी करत असेल तर ते डॉक्टर्स असतात. आणि त्यामुळेच आज आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रकाश कांकरिया. सरांचा परिचय असा की सरांनी लेझिक ॲडव्हान्स कॅटरॅक्ट आणि कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जन सर आहेत. त्याबरोबरच ऑप्थॅल्मिक मेडिसिन आणि सर्जरीमध्ये सरांची स्पेशालिटी आहे. आजवर सरांनी अनेक नेत्र रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि स्क्विट सर्जरी ही सरांची स्पेशालिटी आहे. साई सूर्य नेत्रसेवा संस्था अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सर त्याचे संस्थापक देखील आहेत. तर आपण सरांकडनंच जाणून घेऊयात की डॉक्टर्स दिवसाचे नेमकं महत्व काय आहे आणि सरांना एक डॉक्टर म्हणून नेमका रुग्णांना काय ते संदेश देऊ इच्छितात. सर, सर्वप्रथम तुमचं या कार्यक्रमात मी स्वागत करते आणि तुम्हाला डॉक्टर्स दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण पाहिलं की साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेमार्फत अनेक डोळ्यांच्या आजारांवरती उपचार केला जातो. डॉक्टर, तुमच्या मार्फत अनेक शिबिर आयोजित केली जातात आणि प्रत्येक शिबिराचं ब्रीद असं आहे की चष्मा नको आणि चष्मा घालवा. पण मी पाहते की मी मुलाखत घेते तेव्हापासून तुम्ही स्वतः चष्मा लावलाय, तर हा विरोधाभास माझ्या मनात निर्माण झालाय. तर याचं नेमकं उत्तर काय आहे की एकीकडे तुम्ही दावा करताय की चष्मा घालवा आणि तुम्ही स्वतः इथे चष्मा लावलाय. आता साधारणपणे हा जो चष्म्याचा नंबर घालवण्याची जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे 18च्या पुढे युवकांमध्ये ही केली जाते आणि यामध्ये लांबचा नंबर घालवतात. जो जवळचा नंबर आहे हा अजूनही घालवता येत नाही. विशेष करून जेव्हा तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करता त्यावेळेसच फक्त तुम्हाला जवळचा नंबर घालवता येतो त्या ऑपरेशनमध्ये. पण नुसताच जवळचा नंबर घालवण्याची प्रक्रिया अजून तरी काही उपलब्ध नाही. मला फक्त जवळचाच नंबर आहे, त्यामुळे मला माझा स्वतःचं ऑपरेशन, माझा मुलगा स्वतः एवढा सुप्रसिद्ध वर्धमान नेत्रतज्ञ असून मला त्याच्याकडनं करून घेता येत नाही आहे. पण माझं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन मी करेन त्यावेळेस हा जवळचाही नंबर त्यावेळेस आपोआप निघून जाईल. धन्यवाद माझ्या मनातील संदेह दूर केल्याबद्दल. त्याबरोबरच तुम्ही आजपर्यंत हजारो रुग्णांवरती उपचार केले आहेत, त्यांचे नंबर घालवले आहेत, चष्मे घालवले आहेत. तर मानवी शरीरातील सर्वात नाजूक भाग म्हणजे डोळा अवयव हा ओळखला जातो. तर आतापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीत आणि अनुभवात असा एखादा रुग्ण होता का की इतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करणं शक्य नसल्याचं सांगून तुम्ही अशी एखादी मिरॅकल सर्जरी किंवा मिरॅकल केस अनुभवली आहे का? एक थोडासा वेगळा अनुभव मला माझ्या आयुष्यात मिळाला. जेव्हा आपल्याकडे एक पेशंट होता, आपण म्हणतो ना की आय डोनेशन केव्हा केलं जातं, मरणोत्तर. आणि ज्यावेळेस कोविड होतं त्यावेळेस एक पेशंट असा होता की त्याला कोविड झाला होता आणि त्याला एका डोळ्यामध्ये इन्फेक्शनमुळे टीक पडली होती आणि दुसरा डोळा त्याचा चांगला होता. आता फक्त काय झालं, ते कॉर्निया चांगला होता पण त्याची मागची नस जी आहे, ऑप्टिक ॲट्रोफी म्हणतो आम्ही, ती बंद होती. त्यामुळे काय झालं की ज्या डोळ्याला इन्फेक्शन झालं तो डोळा वाचवण्यासाठी ह्या डोळ्याला ज्याला ऑप्टिक ॲट्रोफी आहे त्याचा कॉर्निया काढून आम्ही इकडे ट्रान्सप्लांट केलं, म्हणजे स्वतःला डोळा अदलाबदली केला. ती अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट जगात घडली आणि त्यामुळे सगळी काय म्हणतात त्याला एक वेगळं समाधान मिळालं की अशा प्रकारची गोष्ट आपण करू शकतो.
डॉक्टरांनी सांगितलेल्या अनुभवानुसार आपण असं म्हणू शकतो की देवानंतर जर कोणी आश्चर्य घडवून आणू शकत असतील तर ते डॉक्टरच असतात. आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मान कन्हैया नेत्रपिढी अहिल्यानगर सारख्या छोट्याशा ठिकाणी तुम्ही सुरुवात केली, तर ही सुरुवात करण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? नाही, प्रेरणा हीच होती की त्यावेळेस नेत्रदानाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज फार होते आणि ते गैरसमज दूर करून ग्रामीण भागात विशेष करून अंधत्वाचं प्रमाण आपल्याकडे भारतामध्ये खूप मोठं आहे. आज आपण समजूया की भारतामध्ये जवळपास 15 लाख लोकांना नेत्रदानाची गरज आहे आणि वर्षाला फक्त 18 ते 20,000 फक्त नेत्रदान होतं. इतकी तफावत असताना काहीतरी याच्यात आपण आलं पाहिजे. मग खाजगी नेत्रपेढीला शासन परवानगी देत नव्हतं. फक्त मेडिकल कॉलेज त्यावेळेस 3 होतं की जिथे नेत्रपेढी होती. मग आम्ही शासनाशी थोडा वाद घातला की मग अंधत्व दूर करायचं असेल तर तुम्ही खाजगी लोकांनाही संधी द्या. मग आमच्या ट्रस्टतर्फे आम्ही थोडा जो वाद घातल्यामुळे त्यावेळेस डॉक्टर आहेर म्हणून आपले हेल्थ मिनिस्टर होते, मग त्यांनी ते स्वतः डॉक्टर स्वयं त्यांनी आपल्याला ती खाजगी नेत्रपेढीला परवानगी दिली आणि ह्या दृष्टीने आपण काम सुरू केलं. दुसरं हे सुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या ह्या भारतामध्ये मी पहिला नेत्रतज्ञ ठरलो की ज्याने माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी ते दुःख बाजूला सरून मी स्वतः माझ्या वडिलांचे डोळे माझ्या हाताने काढले आणि ज्याला गरज आहे अशा 2 अंध रुग्णांवरती मी नेत्ररोपणही मीच केलं आणि मग मी फ्युनरल म्हणतो ना आपण, अंत्यविधीला गेलो. असं भारतात अजून कधी घडलं नव्हतं. मी पहिला नेत्रतज्ञ होतो आणि हे सांगायलाही मला अभिमान होतो की आपण नेत्रतज्ञ म्हणून आपण नेत्रदान करा असं पण लोकांना आवाहन करतो. पण आपल्या घरात घंटा घडली तर आपणही दुःख बाजूला सारून आपण हे मरणोत्तर नेत्रदानाचं पवित्र कार्य केलं पाहिजे. सरांनी आताच सांगितलंय की स्वतःला पितृशोक झालेला असताना देखील रुग्णांची काळजी सर्वप्रथम आणि एक प्रायोरिटी म्हणून ठेवली आणि आज पाहतोय की असा अवलिया डॉक्टर आपल्याला जगात मिळणं देखील कठीण आहे. सर, तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांवरती उपचार केले आहे, परंतु तुमच्या पूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत तुम्ही असा एखादा रेकॉर्ड केलाय का की तुम्ही उच्चांक गाठलाय नेत्र रुग्णांवरती उपचार करण्याचा आणि सर्जरी करण्याचा, तर त्याबद्दल काय सांगाल? हा, नक्की. एक गोष्ट मला सांगायला आवडेल या दृष्टीने की एक 22 वर्षापूर्वी काही 25 वर्षापूर्वी माझा एक मोठा अपघात झाला होता. मी त्यावेळेस प्लास्टिक सर्जरी करायचो, म्हणजे त्याच्या आधी पण अपघात झाला होता. त्यावेळेस मी स्वतः ती ओपन जीत चालवायचो. माझ्या 12 बरगड्या, 3 व्हर्टिब्री, डोक्याला हेड इंजुरी आणि या हाताचे 6 फ्रॅक्चर. एवढं गंभीर इजा झाल्यावर मी बघा परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडलो. त्यानंतर मी हळूहळू माझ्या कामाला लागलो. 1.5 महिना व्हेंटिलेटरवर होतो आणि सगळीकडे अफवा पसरली होती की डॉक्टर कंकरिया गेले. एक 3-4 महिन्यांनी मी ओपीडी सुरू केली. नवसारीवरनं एक महिला आली होती. त्यावेळेस भारतातनं सगळीकडनं पेशंट ऑपरेशनसाठी यायचे, कारण ऑपरेशन फार कमी लोक करायचे. तर ती महिला मला गमतीने म्हणाली की डॉक्टर साहब आप तो जिंदा है. म्हटलं हाँ. तो बोले सब भारत में हो गया कि आप अभी नहीं रहे इस पृथ्वी तल पे, तो आप ऐसा करो पेपर में एडवर्टाइज दे दो की आप जिंदा हो. मी एवढा हसलो की मी जिवंत आहे असं मी पेपरमध्ये जाहिरात देऊ. मी हसलो जरी पण माझ्या डोक्यामध्ये लगेच एक कल्पना आली की या बाईचं म्हणणं खरं आहे की लोकांना जर समजा कळालं नाही की मी जिवंत आहे तर माझं काम पुढे चालणार कसं. मग त्यावेळेस एक कल्पना सुचली की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की संपूर्ण जगात परत नाव आपलं होईल. मग त्यावेळेस लॅसिक सर्जरी, मी नंबर घालण्याचं ऑपरेशन करायचं लेझरचं, त्यावेळेस आम्ही एका दिवसात 10, 12, 15 असं करायचं. मग त्यावेळेस असं ठरवलं की एका दिवसात 100पेक्षा जास्त
लॅसिक सर्जरी करायच्या आणि तो एक जागतिक विक्रम करून सगळीकडे आपली बातमी त्या निमित्ताने येते, लोकांना कळतं की डॉक्टर चांगले आहेत. म्हणजे एवढं ॲक्सिडेंट झालं वगैरे वगैरे जरी म्हणतं, पण जगातला एकही डोळ्यांचा डॉक्टर करू शकला नाही असं डॉक्टर आज करू शकतायत. मग त्यावेळेस आम्ही 8 तासामध्ये 156 ऑपरेशन करून तो जागतिक विक्रम केला पहिल्यांदा आणि त्याची बातमी जगभर झाली. मग ह्या वर्ल्ड रेकॉर्डचा असा हा वेगळा फायदा झाला किंवा लोकांना ही माहिती पडली की मी जिवंत आहे आणि नुसता जिवंत नाही तर दुसरे डोळ्यांचे डॉक्टर करू शकत नाही असं काम मी करू शकतो. त्यामुळे त्या बाईला खरंच सलाम की ज्याने ही कल्पना दिली. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की नेत्रसेवा आणि आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असते, परंतु डॉक्टरांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध केलं आहे की नेत्रसेवा ही ईश्वर सेवाच असते आणि त्याच कार्यासाठी परत एकदा त्यांना जीवनदानच मिळालं असं या घटनेतून आपल्या समोर येतं. हे 21वं शतक आहे आणि आपण पाहतोय की प्रत्येकाचा स्क्रीन टाइम हा प्रचंड वाढलेला आहे. डोळ्यांचे आजार मुख्यत्वे तरुणाईला जास्त सतावत आहेत. प्रत्येकाला लहान मुलांपासून चष्मा पाहायला मिळतोय. तर या युगामध्ये स्क्रीनचा डिजिटल वापर जास्त वाढलेला आहे. तर डोळ्यांची नेमकी कशी निगा राखली पाहिजे याबद्दल काय सांगाल? आता आपण पाहिलं की आजकाल आपण अतिशय म्हणजे जो कार्यकाळ वयाची 6 वर्ष किंवा 7 वर्ष डोळ्याची डेव्हलपमेंट जी आहे ही अतिशय महत्त्वाची असते आणि मुलगा रडू नये म्हणून आजकाल आया तो मुलाच्या हातामध्ये मोबाईल देतात. 1-1 तास मूल ते मोबाईल पाहत असतं, रंग खेळत असतं काहीतरी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही गोष्ट फक्त आईला ते स्वयंपाक करताना किंवा काम करताना त्या मुलाचा त्रास नको म्हणून आई ते त्याच्या हातात देते. पण इतक्या कमी वयामध्ये जेव्हा मूल अर्धा तास 1-1 तास जेव्हा ते मोबाईल बघतात इतके वाईट परिणाम त्या मुलाच्या डोळ्यावरती होतात. आणि तुम्ही पहा, मला आठवतं की मी शाळेत असताना पूर्ण शाळेत फक्त 5-6 जणांना चष्मे असायचे, त्याला कंदील म्हणून चिडवायचे. आता प्रत्येक वर्गामध्ये 10, 12, 15 कंदील झाले आणि किती म्हणजे 5वी 6वी नाही 2री 3रीतल्या मुलांनाही चष्मे लागायला लागले. आणि ह्या लोकांना पुढचा जो भविष्य काळ आहे तो अतिशय गंभीर आहे. बऱ्याच संधी यांच्या आयुष्यातनं निघून जाणार आहेत ज्या चष्म्यामुळे नाकारल्या जाणार आहेत. ज्यांना सैन्यात जायचं आहे, ज्यांना पायलट व्हायचं आहे, ज्यांना नेव्ही जॉईन करायची आहे, ज्यांना असे करिअर आहेत पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब, त्या लोकांना ह्या गोष्टीमुळे नकार मिळणार. आणि ही गोष्ट किती गंभीर आहे याचा आपण विचार करत नाही. ही सगळी गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. डॉक्टर दिनाच्या अनुषंगाने आपण डॉक्टर प्रकाश कांकरिया यांची विशेष मुलाखत घेतली आहे. सर, मी पुनश्च एकदा डॉक्टर दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देते आणि यानंतर आपल्या हातून अशीच उत्तरोत्तर रुग्णसेवा होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा. पाणीपुरवठा योजनेतील कामे विहित कालावधीमध्ये पूर्ण करा. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा यंत्रणेला निर्देश. तर कोणतीही पूर्व सूचना न देता संस्था चालकांनी शाळा बंद केल्याने भालगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरवली जिल्हा परिषद सीईओ यांच्या कार्यालयासमोर शाळा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.